बाय द वे, तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं. हो, मला मीरा सरदेसाई बद्दल सांगायचं. त्या दिवशी तुमच्या समोर तिने माझ्यावरती आरोप केले. म्हणजे स्वतःचा भाऊ गायब असतानाही केवळ माझ्या द्वेषापोटी ती जे माझ्याशी वागली, याने मी खूप हर्ट झाले मिस्टर अजय. तुम्ही थेट आणि स्पष्ट सांगा काय. सांगते, स्पष्टच सांगते. अगदी मीराने सांगितलं तसंच. ती खोटं बोलत नव्हती. आयडियल बहीण भावंडांचे संबंध आहेत त्यांचे, म्हणजे कुणालाही त्यांच्या नात्याचा हेवा वाटेल इतपत. पण वरून हे सगळं चांगलं दिसत असलं तरी त्यामागे खूप मोठा स्वार्थ आहे. हा बंगला, ही कन्स्ट्रक्शन कंपनी, हे सगळं पूर्वीपासून नव्हतं. धनंजयनी हे सगळं उभं केलंय. ही फाईल आहे, ह्याच्यामध्ये त्याचे आत्तापर्यंतचे सगळ्या स्कीम्सचे डिटेल्स आहेत. तुम्हाला रेकॉर्डला लागेल म्हणून मी काढून ठेवले होते. प्लीज. अगदी लहान सहान स्कीम पासून S&P कन्स्ट्रक्शनची सुरुवात झाली. धनंजय खूप ॲम्बिशियस होता. त्यांनी शून्यातून सगळं उभं केलं. धनंजयचं असं म्हणणं होतं की बिझनेसमध्ये जी काही ग्रोथ होतीये ती राणीमुळे. मला विचाराल तर राणीमुळे धनंजय ओव्हर ॲम्बिशियस होत होता. कसला विचार करताय? काय पण ह्यात मीरा सरदेसाईंचा काय स्वार्थ? धनंजय बिझनेसमॅन असला तरी खूप इमोशनल आहे. नाती जपायला त्याला आवडतं. बहिणीचे सगळे हट्ट पुरवले त्याने, पण ही फायदाच घेत होती. कधी वर्ल्ड टूर, हे कर ते कर. हा अल्बम आहे, प्लीज तुम्ही बघा. मीरा कधीच एका जागी नसायची. आज इथे तर उद्या तिथे. मी ह्याचे स्नॅपशॉट घेऊ शकतो का? हो प्लीज. तुम्हाला लागतील म्हणूनच त्या दोन गोष्टी काढून ठेवल्या होत्या. इथे आता असं का नाही सांगितलं? मी फील्डवरच आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी ड्युटीवर आहे. आणि हे तिला सांगितल्यावर तिचे इतर प्रश्न नसतात. माझ्या कामाबद्दल तिला पूर्ण कल्पना आहे. मी कुठे जातो, मी कुठे आहे हे मी तिला सांगायलाच हवं अशी तिची अपेक्षाही नसते. गुड. बाय द वे, मी अल्बमचे स्नॅपशॉट्स माझ्याकडे घेतले आहेत. तुम्हाला मीरा सरदेसाईंबद्दल आणखी काही सांगायचं आहे का? नाही. मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. या शुअर. धनंजय सरदेसाईंची पहिली मिसेस आणि तुमचा काही कॉन्टॅक्ट? नाही. धनंजय सरदेसाईंनी डिवोर्स घेण्याचं कारण? मीराच्या सांगण्यानुसार मी. हो ना. खरं तर धनंजय आणि त्याच्या बायकोचं कधीच पटलं नाही. धनंजय सतत कामात बिझी असायचा, त्याला वेळ मिळायचा नाही. त्याला समजून घेणारच कोणी नव्हतं आणि म्हणून त्यांच्यात सतत वाद व्हायचा. आणि हेच त्यांच्या डिवोर्सचं कारण ठरलं. आणि मग तुमचं लग्न झालं? हो. ओके, मला सगळी इन्फॉर्मेशन मिळाली आहे. मी निघतो. मिस्टर अजय, तुम्ही तुमचं प्रॉमिस विसरताय. आपण डिनरला भेटणार होतो. तुम्ही प्रॉमिस विसरताय मिसेस सरदेसाई. आपण डिनरला भेटणार आहोत, पण ही केस सॉल्व्ह झाल्यानंतर. हो, पण आजही तुम्ही थांबूच शकता. आई वाट बघते, निघावं लागेल. मग पुन्हा केव्हा तरी बघूया. येतो. बाय.
मागे मार्केटला गेली होती आई काहीतरी आणायला, तिथे तिला चक्कर आली. नशीब ही तिथं त्यावेळेला होती. आता साधी चक्कर आली, पुढे जाऊन जास्त त्रास व्हायला नको म्हणून आपण काळजी घ्यायला हवी. पोहोचलास घरी? अगं काही नाही, केसच्या संदर्भात बाहेर गेलो होतो आता. सहजच केलास ना फोन? नेहा, मला आईची काळजी वाटते का? का? काय झालं? बरेच दिवस झाले तिला बरं वाटत नाही. आजही आजारीच होती, गरगरत होती मला. आणि आजच नाहीये, मला आज मेवाणी भेटले. त्या दिवशी पण मार्केटमध्ये तिला चक्कर आली होती. मेवाणी होते म्हणून तिला घरी घेऊन येऊ शकले. काय? तिला सगळ्यांची काळजी असते, पण स्वतःचा आजार पण असं अंगावर काढते. हे बघ अजय, हे असं काही असेल तर आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. हा, आपण त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे घेऊन जायला हवं. हे बघ, तू तुझ्या कामाकडे लक्ष दे, मी घेऊन जाईन त्यांना डॉक्टरकडे. अजय, आता आपल्या नात्यातही फॉर्मॅलिटीज आणायच्या आहेत का? मलाही काळजी वाटणारच ना. आणि हो, सॉरी. का? मला आत्ता कळलं तू का टेन्शन मध्ये होतास ते. आईंच्या तब्येतीमुळे ना. नेहा, मी ठेवू? घरी पोचलो आता. हो, तू जा, मी येऊन जाईन उद्या. या, ठेवतो. बाय, गुड नाईट. बाय. कुछ भी हो जाए, मुंह मत खोलना. तिच्या घरातले नोकरही आता तिच्या बाजूने बोलतील. ती म्हणेल तेच करतील, अगदी हा ड्रायव्हर सुद्धा.